भोंदूबाबा अशोक खरातचे जवळचे सहकारी आणि त्याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा आज समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. त्या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलगा सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत. या भोंदूबाबाच्या एकूण कारनामे आणि त्या प्रकरणाची व्याप्ती पाहता या प्रकरणामध्ये काहीही घडू शकतं हे सुरुवातीपासून सगळ्यांना वाटत होतं. आता हा जो मृत्यू झाला आहे तो अपघाती आहे की नाही याच्याबद्दल आता मत व्यक्त करता येणार नाही. परंतु या प्रकरणामध्ये गुंतलेली सगळी बडी राजकीय झेंडं पाहता, ज्यांचे फोटो आले, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे संबंध आहेत, व्यवहार आहेत, हे सगळे गुन्हे आणखी किती खालच्या लेवलपर्यंत गेले असतील हे सध्या सांगता येणं अवघड आहे. परंतु त्यांच्याकडे असलेली एकूण शक्ती पाहता या प्रकरणात आपली नावं येऊ नयेत किंवा आपल्यावर काही बालंट येऊ नये यासाठी ही राजकीय मंडळी आणि प्रशासनातले लोक जे बाबाशी संबंधित होते आणि आहेत ते कुठल्याही प्रकारे काहीही करू शकतात. त्यामुळे या या अपघाताची तातडीने आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण ज्यांची यांचे नावं आलेत ते काही साधी माणसं नाही आहेत. त्यांचं समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये एक मोठं स्थान आहे. त्यांच्या बाबतीत मात्र शंका व्यक्त करावी अशी परिस्थिती निश्चितपणे आहे.